की जेवढ्या टॉपच्या गाड्या होत्या त्या सगळ्या गाड्या एक टांग्यानी गाड्या मारल्या वासरांनी आणि त्या ठिकाणी आम्ही फायनलला राहिलो. पण आता मोठ्यांचं कसं झालंय, मोठ्यांच्याच पैऱ्यामध्ये पळतात, त्यामुळे गरिबाचा कोण विचार करत नाही. प्रत्येक मैदानात आमच्या नावाने 2 चिठ्ठ्या असतात, एक 1 नंबर तास, एक 9 नंबर तास. हे जवळपास 2 वर्ष झालं आमच्या चिठ्ठ्या कडणीच आहेत. पण सगळ्यात मेन प्रश्न वायदी. आपला बैल पळत असेल तरी वायदीशिवाय काय बैल भेटत नाहीत. नमस्कार मित्रांनो, STC लाईव्ह चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहे राटवडे गावामध्ये बादल बैलाची मुलाखत घेण्यासाठी. सर्वप्रथम आपला परिचय द्या. नमस्कार, सौरव चोरगे, राहणार राटवडे. हा आपला बादल बैल, दोन्ही कांदी बाहेरनं पळतो. बादलची खरेदी कुठून केली? खरेदी इंदापूरमधनं गेलेली आहे. बारीक होता, एक 5 महिन्याचा, तेव्हाच त्याला आपण आणला होता. याचं सुरुवातीची शिकवणी कशा पद्धतीने केली ते? सुरुवातीची शिकवणी आपलं चालवणे, थोडंफार पुढे एक आपल्या चांगल्या वयस्कर बैलाबरोबर फेरा काढणे, अशीच त्याची सुरुवात. ह्याला पहिल्यांदा बघितलं आणि का ठरवलं की ह्यालाच घ्यायचं आहे, हाच बादलच आपल्या दावणीला आला पाहिजे? हा प्युअर जातीतला बैल आहे आपला, मैसुरी किल्ला. त्यामुळं त्याचं पाय बी सगळे व्यवस्थित, पल्ला बिल्ला त्याला पाळायचा होता. तेव्हाच आपण ठरवलं की हा आपल्याला घ्यायचा. पायऱ्याला अडचणी येतात का? पायऱ्याला असंख्य भरपूर अडचणी. बैल पळत असेल तरच पायरा, नाहीतर पायरा अशक्य आहे. बैल पळून सुद्धा काही काही लोक पायऱ्यात येत नाहीत. पायऱ्याचं म्हणजे सगळ्यात मेन प्रश्न वायदी. आपला बैल पळत असेल तरी वायदीशिवाय काही बैल भेटत नाहीत. मेन विषय हा. दोन्ही कांदे आपला बैल बाहेरून पळत असून सुद्धा पायऱ्याला भरपूर अडचणी येतात. बैल स्पीडचा असेल तरच, पायऱ्याचं लय अवघड आहे सध्या. कोणत्या नंदी सोबत एकदम जास्त स्पीड लावून पळतो? आम्ही आता एक बुलढाण्याचा योगी म्हणून होता आदतमध्ये, त्यासोबत 1-2 गट काढले. 3ऱ्या मैदानात आम्ही फायनलला राहिलो. त्यानंतर कंटिन्यू बैलाला पैरे चेंजेस आहेत. प्रत्येक मैदानात बैल पुढच्या उडीलाच. आतापर्यंत किती मैदानांचा मानकरी झालाय? आतापर्यंत जवळपास 5 ते 6 मैदान फायनल राहिले या सीझनला. आणि किती बिनजोडचा मानकरी झालाय? बिनजोडला आपण घाटावरती सध्या बिनजोडला काय बैल देत नाही. घाटावरती 1-2-3 बिनजोडचा मानकरी. मुंबईला सलग 35 बिनजोड पब्लिकने पळून गेले. मनीष म्हात्रे, बाजीराव कल्याण चिंचपाडा यांच्या नावाने बैल मुंबईमध्ये पळतो. आता पावसाळा आलाय, मैदान कमी झाल्यात, तर बैलाचं काय नियोजन असतं? आता सध्या तर बैल बसूनच आहे. पावसामुळं काय मैदानं कॅन्सल आहेत, मैदानांची गॅरंटी कमी असते, त्यामुळे बैल आता सध्या बसून आहे. आता नियोजन 21 तारखेला पेडगावचंच नियोजन आहे. आता उद्या बैल पाळ्या जाणार आहे चोराडला, सातारला, आपल्या डॉंजाच्या बुलेट बरोबर. आता तेवढंच, एक उद्याचं मैदान पळून आल्याच्या नंतर बैल आरामावरतीच आहे 21 तारखेपर्यंत. आणि फेरी रेसल चालूच आहे बैलाला कंटिन्यू. बैलाला रतिबामध्ये काय काय असतं? बैलाला रतिबामध्ये मिक्स रतीब आहे, सगळा बैल मिक्स आहे. उडीद, हे सोयाबीन असे भरपूर गावाचे चालूच असते. बैलामध्ये बाकीची बैल आणि बादल यामध्ये काय असं वेगळं वैशिष्ट्य वाटतं? वैशिष्ट्यमय बैल रागीट आहे, एकदम रागीट स्वभावाचा बैल आहे. बैलाला कडची गाडी पास झालेली अजिबात आवडत नाही, बैल कडची गाडी पास पण होऊन देत नाही. आणि अस्सल खाणीतला असल्यामुळं पळाच्या जोरावर तो सगळ्यांचं मन विचलित करून लक्ष वेधून घेतो. एका मैदानाचा साधारणतः किती खर्च येतो समजा बैल काढायचा म्हणलं मैदानात? एका मैदानाचा साधारणतः बैल काढायचं म्हणलं ते 5 ते 6 हजार रुपयाच्या पुढंच. पण 5-6 हजाराच्या खाली काय खर्च येत नाही. बैलगाडा शर्यतीने आतापर्यंत काय काय शिकवले? बैलगाड्या शर्यतीने भरपूर काय शिकवले आतापर्यंत. एक गोष्टी चांगलं पण आहे आणि एक अर्थी वाईट पण आहे. माणसं जोडणे बैलगाड्या शर्यतीत. तर आम्ही बघतोय तुम्हाला यश भेटतंय, पण ते असं कंटिन्यू ठेवता येत नाही, कशामुळे? यश भेटतंय कंटिन्यू ठेवता येत नाही, त्याचा मेन प्रॉब्लेम म्हणजे पैरे आणि चिठ्ठीकडे लागणे. प्रत्येक मैदानात आमच्या नावाने 2 चिठ्ठ्या असतात, एक 1 नंबर तास, एक 9 नंबर तास. हे जवळपास 2 वर्ष झालं आमच्या चिठ्ठ्या कडणीच आहेत. पण चिठ्ठी कडणी असली तरी आमचा बैल कडच असल्यामुळं पायऱ्याला तरी अडचण येत नाही शक्यतो. कडनच गटपास केले, जवळपास 90% मैदान आम्ही कडनच गटपास पळतोय. सेमीला आम्ही कुठं तरी कडनं लागल्यामुळं काहीतरी चुकी असल्यामुळं टाकाटाकीत मार खातो 1-2 नंबरमध्ये.
बैलाकडून अजून काय अपेक्षा राहिली आहे की बाबा ह्या मैदानात आपण राहिलो पाहिजे, इथला गुलाल मिळाला पाहिजे? बैलाने तशा अपेक्षा आपल्या काहीच ठेवलेल्या नाही. ज्यांनी ज्यांनी आपल्याला नाकारलं होतं त्यांच्या गाड्या बैलांनी सगळ्या मारल्यात. त्यामुळे आता बैलाचं फक्त काय प्रॉब्लेम नाही. बैलाने फक्त आपल्याला आता पेडगाव हिंद केसरी आले तिथं आपल्याला फायनलला ठेवलं, बस. आपली काय अपेक्षा नाही. आणि नामांकित सातारा घाटावरचे सगळे नामांकित मैदानात बैल आपला गटपास आहे. एक सुद्धा मैदान आपलं हे होत नाही, मग फेल जात नाही. असं असं झालं बाबा की बैल गेलाय आणि गटालाच रिटर्न आलाय, असं आतापर्यंत कधीच झालेलं नाही. बादल कुणाच्या काळात पळायची इच्छा आहे अजून तुमची, या नंदी सोबत पळावा? आता इच्छा तर भरपूर मोठ्यांच्या गाड्यात आहे, पण आता मोठ्यांचं कसं झालंय, मोठ्यांच्याच पैऱ्यामध्ये पळतात, त्यामुळं गरिबाचा कोण विचार करत नाही. पण आपला पण बैल मोठ्यांपेक्षा 2 उड्या जास्त पळत असून सुद्धा आपली मोठं आपल्याला बैल देत नाही. पळायची तर मोठ्या पैऱ्यात बरीच इच्छा आहे, पण त्या काय बैल भेटत नाहीत. आपल्या एखाद्या आठवणीतलं मैदान सांगा. आठवणीतलं मैदान इथं आपलं कोंढणपूरचं गावच्या शेजारी मैदान होतं. बैल कंटिन्यू गटाला राहत होता, पण तिथं आपल्या इज्जतीकरता बैल पाळला. टॉपचा सेमी लागला होता, त्यामध्ये आपण सेमी पास करून आपल्या गावच्या मैदानात फायनलला राहिलो. ते एक आपल्या आठवणीतलं मैदान आहे आपल्या इज्जतीसाठी. त्याने आपल्याला कुठंच अजूनपर्यंत कुठंच नाराज केलं नाही. आपली मान अजूनपर्यंत कुठंच खाली जाऊन दिली नाही की बाबा हा बैल कमी पळलाय. कोणता पण बैल घाला त्याला बैल 2 उड्या वाढूनच पळतो. तर मित्रांनो, आपल्याबरोबर बादल बैलाचे मालक आहेत, तर सर्वप्रथम परिचय द्या आपला. नमस्कार, माझं नाव सौरभ विजय वचकल, राहणार वीर. तर बादलचा सुरुवातीचा काळ कसा होता? बादल आपण घेताना आदत म्हणजे 5 महिन्याचा बच्चा घेतलेला. तर आपण माझ्या मित्राच्या आजोळातला वासरू आहे. तर मी आपलं तो त्याच्या आजोबांच्याकडे गेलता आणि त्यांनी मला फोटो पाठवला आणि मी आपला सहज तो व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवला. तर मला आपले प्रसिद्ध गाडा मालक सासवडचे धीरज भांडवलकर त्यांचा फोन आला. तर म्हणले, ते मला विचारलं त्यांनी की वासरू कोणाचं आहे. तर त्यांना मी सांगितलं, म्हणलं वासरू आपलंच आहे. तर मला ते एवढंच म्हणले, वासरू विकायचं असलं तर मला सांग, वासरू काम करणार आहे आपलं. आता ते काम करणार आहे, आम्हाला हे क्षेत्रात आम्ही नवीन होतो, काम करणार आहे काय माहित नाही. मी त्यांना विचारलं काम म्हणजे काय करणार आहे. तर ते मला म्हणले की वासरू 100% म्हणले नाव काढेल तुमचं, वासरू घ्या, तुम्हाला नसलं घ्यायचं तर मला सांगा, मी घेतो वासरू ते. मग त्यानंतर आम्ही मित्रांच्या तिकडून जाऊन लॉकडाऊनमध्ये वासरू आणलं. वासरू आणल्यानंतर आम्ही त्याचे फेरे चालू केले. फेरे चालू केल्यानंतर वासरू पहिल्या फेऱ्याला इतकं पळालं, इतकं ना म्हणजे त्याला कळत नव्हतं की आपण किती पळावं, इतकं पळायचं. आम्ही बैला जो बैल टाकलेला आम्ही शाना, त्या बैलाला वासरू तो म्हणजे त्या बैलाला तोंड काढून पळायचं. त्याच्यानंतर आम्ही एक 4-5 मैदान ट्रायल घेतली त्याची, फेरं काढलं 5-6 मैदान. आणि अचानक आमच्याकडे एक दुसरा बैल होता, तो गुलालातलाच बैल होता, हरण्या म्हणून. तर अचानक त्यावेळेस बंदीतली मैदान व्हायची आणि अचानक बैलाचा रातचा पायरा कॅन्सल झाला. आदतचं मैदान होतं आणि मग आमचा ड्रायव्हर आहे सूरज ड्रायव्हर म्हणून, तर तो मला म्हणला आपल्याला उद्या वासरू फेऱ्याला घेऊन जायचंय. तर मग फेऱ्याला म्हणलं, अरे फेऱ्याला कशासाठी म्हणलं, आपलं बैलाचं नियोजन झाले. तर नाही म्हणला, वासरू घेऊन जायचं. आणि अचानक ऐन टायमिंगला आम्हाला तिथे गेल्यानंतर म्हणला बैलाची वासराची गाडी झोपायची. आता वासराची बैलाची गाडी झोपायची म्हणलं तर बैल आमचा दोन्ही खांदी पळत होता, पण वासरू आमचं उजव्या खांदी पळायचं. आणि नशीब असं की त्यावेळेस आम्हाला कडचं तास लागलेलं, 5 नंबर तास पब्लिकचं. मग आमचा सूरज म्हणला की नाही म्हणला, वासरू आपण डावीने आणायचं. तर आमची मैदानात गेल्यानंतर त्याची माझी भांडणं झाली की आपल्या वासराला डावीने फेरा नाही, मग तो डावीने कसा काय आणायचा. म्हणला नशिबाने काय होईल ती होईल. आम्ही गाडी झोपली, बैल वासरू खाली घेऊन गेलो. खाली घेऊन गेल्यानंतर आमच्या गटात बंदीच्या काळात जेवढी टॉप मध्ये पळत होती ना आदतला किंवा बैल पळत होती ती सगळी आमच्याच गटात लागलेली, आम्ही कडनी पळत होतो. मग सूरजला मी आमच्या ड्रायव्हरला म्हणलं, सूरजला म्हणलं अरे आता कसं काय करायचं. नाही म्हणला काय होईल ती नशिबाने होईल. आणि त्यात बी नशीब इतकं आणि वासरू बी इतकं छान पळालं त्यावेळेस की जेवढ्या टॉपच्या गाड्या होत्या त्या सगळ्या गाड्या एक टांग्याने गाड्या मारल्या वासरांनी. आणि त्या ठिकाणी आम्ही फायनलला राहिलो. तिथं पहिला गुलाल झाला. पहिला गुलाल झाल्यानंतर बरेच गुलाल होत गेले वासराचे. आदतला बिनजोडमध्ये पळालो. त्याच्यानंतर अशीच 1-2 मैदान खेळलो की त्याच्यानंतर बैलाच्या नाक्या वाढलेले म्हणून नाक्या करायला गेले. नंतर बैल पाडल्याचं निमित्त झालं आणि थोडा बैल पायात लंगडायला लागला मागच्या. मग त्यातून कुठून कव्हर होतोय बैल. त्याच्यानंतर परत आम्ही एक सासवडला गोटेमाळा मैदान झालं. तर तिथं आम्ही आमचा म्हणजे सहकारी आहेत सत्तारबाई सय्यद निरेचे, तर त्यांचा पारस आणि आमचा सूरज ड्रायव्हरचा त्यांच्या दोघात बैल होता. तर तो टाकून आम्ही तिथं 2 नंबर केलता.
त्याच्यानंतर बैल घरी आणल्यानंतर एक 8 दिवसातच बिनजोडसाठी आम्ही बैल दिला. बैल दिल्यानंतर दसऱ्याचा पिरियड होता या आपला. तर दसऱ्याच्या पिरियडमध्ये काय झालं, बैल दिला, बैलांनी गुलाल वगैरे केला, तिथून घरी आला. त्यावेळेस आमच्या सुरतच्या गोट्यावर बैल होता बांधायला, दोन्ही बैल आमची तिथंच होती. तर तिथं असा विषय झाला, अचानक बैल सगळं खात होता, सगळं होतं आदतमध्ये होता, नुकताच बैलांनी दात लावला आणि अचानक बैलाला संध्याकाळी, ज्या दिवशी दसरा असतो आपला, आपण ते विजयादशमी म्हणतो, त्या दिवशी बैलांनी दात लावला आणि अचानक बैलाला हे झालं, अंगावर फोड यायला लागले. तर मला सुरतचा फोन आल्यानंतर मग मी डॉक्टर वगैरे बोलून घेतले. तर डॉक्टर म्हणले होईल, कवर होईल म्हणले. तर मग इंजेक्शन वगैरे दिली, ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर असं झालं की त्याचा जो प्रभाव आहे ह्याचा लंपीचा, तो अजूनच वाढला जास्त. मग डॉक्टर म्हणले मी ट्रीटमेंट करतो, पण म्हणला मी माझ्या म्हणजे जबाबदारी काय करणार नाही. जागला वाचला बैल तुमचा, 24 तासाची मुदत बैलासाठी, जागला वाचला तरी तुमचा. पण नशीब आपलं तेवढं चांगलं होतं की त्यातनं लंपीतनं बी डॉक्टरांनी बी म्हणजे ट्रीटमेंट चांगली केली आणि बैलांनी बी तसं त्या ट्रीटमेंटला प्रतिक्रिया दिल्यामुळे बैल त्यातनं लवकर कव्हर झाला. आणि जसा कव्हर होता आला, 6 महिने बैल पूर्णपणे आम्ही रेस्टवर, बैलाला फेरा नाही काय नाही, पूर्णपणे बैल कव्हर करून घेतल्यानंतर 2 फेरं काढली बैलाला. 2 फेरं काढल्यानंतर 3ऱ्या फेऱ्याला आमच्याच गावातला सुंदर म्हणून बैल होता, दुसरा होता, बारीक खोंड होता. तर आम्ही ते कोराळ्याला खाली बारामती बसल्या कोराळ्याला मैदानात गेलो. तर आम्ही गाडी वगैरे सगळं गेलो तिथं, गाडी झोपल्यानंतर ड्रायव्हर नव्हता आम्हाला. मग आमचे सहकारी सत्तारबाई, मग त्यांनी काय केलं, दादा ड्रायव्हर ढवळला, त्याला बोलवला. मग तो काय नाही म्हणला नाही, त्यांनी गाडी हाणल्यानंतर म्हणजे त्याला बी वाटलं नव्हतं की गाडी इतका गाडीला गॅस लागेल. तिथं गाडी खालनं 50 फूट 100 फूट खाली रेवाट होतं सगळं आणि तिथून पुढे सगळं निबार रान होतं. त्या निबार रानाला गेल्यानंतर गाडी ना 1 ते 1.5 टांगा लावून गाडी निकाल घ्यायची. गट तसा झाला. सेमीला त्यावेळेस बंदीतली मैदान होती ना, मग सेमीला अंधार पडल्यामुळं जरा आयोजकांचंच बैल पळत होता तिथं. मग त्यांच्यातून आमच्यात थोडी टाकाटाकीत निकाल झालता आपला, पण थोडं भांडणं वगैरे झाल्यानंतर मग त्यांनी आपल्याला निकाल दिला. पहिल्यांदा निकाल कॅन्सल केलता. मग दुसऱ्या दिवशी आम्ही पळाय गेलो. फायनल काय पाहिजे त्या दिवशी झालीच ना. दुसऱ्या दिवशी पळाय गेल्यानंतर फायनल झाली आणि आम्ही तिथे 2 नंबर केला. अशा पद्धतीने आतापर्यंत ज्यांना आम्ही पैर मागितल्यात बैलांसाठी, आमचा बैल पोहतोय. जे आता बैल ज्या पैरवाल्यांना बैल मागतोय आम्ही की आम्हाला बैल द्या तुमचा, आमचा बैल पोहतोय, ते स्वतःच्या डोळ्यांनी बैल मागतात, बैल किती पोहतोय काय करतोय. पण नुसतं फोन केला की म्हणतात आमच्या बैलाचं नियोजन आज झाले, पुढच्या मैदानाला बघू, उद्या झाले, पुढच्या मैदानाला बघू. पण ज्यांना आम्ही बैल मागितली त्या बैलांनी ज्या म्हणजे तेवढ्या ज्या क्षमतेने पळायचे ते डबल क्षमतेने पळून बैलांनी त्यांना हेच केलेले, मारलेले आहेत गाड्या त्यांच्या. आपल्याला संघर्षाच्या काळात सर्वाधिक कुणी साथ दिली आहे? संघर्षाच्या काळात म्हणजे जे सर्व मुले आहेत, जसं की सौरभ आहे, अक्षय आहे, आकाश आहे, तुषार आहेत, आमचा सूरज आहे, त्यांनी बैल आजारी होता ज्या दिवशी बैलांनी सांगितलं 24 तासाची मुदत आहे, तर तसं आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी पोरं म्हणजे गोट्यावर द्यायची. रात्र त्यांनी कधी वेळ बघितला नाही, 12 वाजलेत का 1 वाजलेत का कधीच नाही बघितलं. आणि आपण बी तसा त्याला सांभाळा, म्हणजे आपण तळ हाताच्या फोडागत त्या काळात आपण सांभाळा. कधी असं झालंय का की पायरा एका बरं ठरवला आणि आदल्या दिवशी फोन करून सांगतात की हा, आणि ज्या दिवशी असं बऱ्याच 2 मैदानात तसं झाले, बैलाचा पायरा फिक्स होता आणि अचानक संध्याकाळचा आम्हाला फोन आला 10 वाजता की पायरा कॅन्सल झालाय. आणि पायरा कॅन्सल झालाय म्हणून आणि मग आम्ही दुसऱ्या बैलाचं नियोजन केलं आणि त्या दिवशी बैल फायनलला राहिलाय. असं 2 मैदानाचं आमच्या समोर उदाहरण आहे. ज्या दिवशी बैलाचा पायरा कॅन्सल होईल ना त्या दिवशी बैल दुसऱ्या दिवशी बैल फायनललाच राहतो. नमस्कार, मी सार्थक ड्रायव्हर राठवडे. आणि बादल बैलाचं नियोजन म्हणजे एक जण असा वैयक्तिक एक कोण करत नाही, जे आहेत त्याच्या माग त्याच्या समोर दिसणारे वेगळे आहेत, बैलाच्या मागचे वेगळे आहेत, पडद्या मागचे वेगळे आहेत, भरपूर पोरं आहेत. असे 1-2 म्हणून पण चालत नाही की बैलाचं नियोजन करतात. ते बरेच झाले, सिद्धेशे, नाना आहे, बाबा आहे, आकाश आहे, खूप पब्लिक आहे बैला माग, पण दिसणारी वेगळी आणि करणारी वेगळी आहेत असा विषय. फक्त काही लोक बी आहेत की फक्त बाबा घरून बोलणार की मी हे करतो मी ते करतो, तसलं नाही जमत. ती तिथं येऊन करायला लागतं की नुसतं बोलून झालंय की बाबा मी बैल पळवतो आणि बैल करतो, त्याला तेवढी पोरं बी लागतात. नुसतं म्हणायचं झालं की बाबा आपला बैल आहे ना आपलं हे, पण तिथं आल्याशिवाय होणार आहे का ते? बया काहीतरी करून चालत नाही.
आणि सांगायचा म्हटलं मेन मुद्दा माझा पैऱ्याचा, लय पैरे मागितले, बरंच जणांना मागितला, पण असं कुणी दिला द्यायचं नाव बी नाही घेतलं. एक अशी बरेच उदाहरणं झालेत की आम्ही वायदी बी द्यायला तयार आहे त्यांना, अजून बी वायदी देतो आम्ही की आम्हाला बैल घालावा. पण आता काय बैलाचं सांगायचं, बैल एवढा पळतोय आता चालूला बी बैलाच्या आहे ना एवढी धमक आहे की कुणाची बी गाडी मारणार, फक्त बैल आम्हाला डावा खान द्यायचा, बैल आतून गाडी द्यायचा. बैलांनी फक्त कडच्या पब्लिकच्या बैलांनी गाड्या द्यायचा बैलाला. नमस्कार, मी आकाश खामकर. तर बादल बैलाबरोबर सांगायचं मत म्हणलं तर आमचा बैल सलग 3 वर्ष झालं, एकदा पण रेवस आलेला नाही आणि सलग 3 वर्ष लगातार पळतोय. आणि आतापर्यंत असं झालेलं ज्यांनी आपल्याला बैल नाही म्हणलेले आहेत, आम्ही बाबा त्यांच्या संघाला 8-8 दिवस 10-10 दिवस त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून बाबा आज देतो, उद्या देतो, परवा देतो, आज संध्याकाळी सांगतो, भावाला विचारून सांगतो, असे भरपूर जण आतापर्यंत आम्हाला बोललेले आहेत. पण असं झालेलं की अचानकपणे तेच आम्हाला आमच्याच गटात लागलेले आहेत आणि आम्ही त्यांची गाडी मारलेली. तर आम्हाला काय म्हणायचं, फक्त आमचा बैल असं पण नाही की बाबा आम्हाला पायऱ्यामुळे अंधार येते. आम्ही साधी बैल घेऊन बाबा जी पळत नाही अशी बैल घेऊन सुद्धा आम्ही गट पास करून टॉपचे बैल मारलेली आहेत. आम्हाला कोणाला ट्रोल करायचं नाही का काय करायचं नाही, फक्त एवढंच सांगायचं की बाबा तुम्ही एखाद्याला आहे ना तोंडाव नाही म्हणा. आतापर्यंत ज्यांनी आम्हाला वाईट काळात मदत केलेली आहे ना, आम्ही त्यांना कधीच विसरलोय ना, अजून बी त्यांना बैल देतोय आम्ही. फक्त एवढंच किंमत आहे की बाबा तुम्हाला जर आम्हाला नाही म्हणायचं ना, आता आमच्या तोंडाव नाही म्हणा. आणि कसं आहे सध्या आताच्या परिस्थितीत काय ह्या बैलगाडी क्षेत्रात काय आलेलं आहे की जेणेकरून जो बाबा पब्लिकने बैल जास्त पळतो किंवा बाबा गटात जास्त पळतो, पब्लिकने सेमीमध्ये पळत नाही, अशी बैल फक्त मागं राहिलेली आहेत. पण ते का मागं राहिले ते कोण लक्ष देत नाही. फक्त काय आमच्या बैलाला जे ट्रोल करत आलेले आहेत आतापर्यंत, बाबा मागून नाव ठेवतात की हा पळतच नाही, यांच्याकडून वायदे घ्या, यांना बैल देऊ नका, असे भरपूर जणांनी सांगितलेलं आहे. फक्त त्यांना एवढंच सांगणं आहे की फक्त आमच्या तोंडावर बोला आणि आमच्या बैलासोबत एखादी बिनजोड खेळा, नाही तर आमच्या गटार गाडी लावा आणि बाबा सांगा बाबा तुमचा बैल कोणी पडतोय. आमचा बैल जरी पुढच्या बैलाला जर एवढा जरी कमी पळला ना तरी बैल तिथं सोडून देईल. आणि कसं आहे फक्त की बाबा तुम्ही आम्हाला आमची आमची कोणाची एवढी जास्त परिस्थिती नाही, आम्ही स्वतः नियोजन करतो पोरं. आम्ही बैलाला जातो ना, आम्ही आतापर्यंत कोणाला सगळं करार केला नाही, करणार बी नाही. आम्हाला भरपूर करारासाठी आलेले आहेत, आम्ही करार पण करू शकत नाही काय नाही. आमचा स्वतःचा बैल आहे आणि आम्ही स्वतः सगळं नियोजन करतो. आणि असं नाही आमच्या मागं कोणाचा मोठा हात नाही, आम्हीच सगळं आहे बैलाचे आणि त्याला बी कळतंय सगळं काय करायचं आणि काय नाही. आणि आतापर्यंत त्यांनी कधीच आम्हाला नाराज केलेलं नाही. मोठी बैल आजचा सुद्धा चांगल्या मैदानाला गटाला मार खाते ते, पण आम्ही आतापर्यंत बाबा एक 5-6 मैदान झालं असेल फक्त बाबा आम्ही गटाला मार खाला असेल, पण आतापर्यंत कधी आम्ही गटाला मार खाल्लेला नाही. आणि वायदीचा प्रश्न आम्ही भरपूर जणांना वायदी दिलेली, आम्हाला पण वायदीसाठी फोन येतात, अजून बी येतात बाबा आम्ही आता 3-4 गुलाल केले. आम्हाला एक लोणचं मैदान झालं, आमचा बैल पब्लिकनी पळून सुद्धा आम्हाला तिथं दिलं नाही, तरी आम्हाला अख्खं पब्लिक सांगत होतं की तुमचा बैल पब्लिकने सेमी पास केलेला आहे, तरी आम्ही काही तिथं केलेलं नाही. फक्त आम्ही आमच्या बैलावर गुलाल टाकला, फायनलचा शिक्का टाकला आणि आम्ही निघून आलो. आम्ही म्हणलं पण नाही का आता आम्हाला पब्लिक बोललं, इथंच आम्हाला आनंद भेटला होता. माझं नाव सूरज धुमाळ, सूरज ड्रायव्हरवीर या नावाने मला ओळखतात. बादल बैलाचा विषय असा आहे की लहानपणापासून पहिल्या फेऱ्यापासून मी शिकवतोय त्याला, पण आजपर्यंत मला असं काय जाणवलं नाही की बैलाने असं बाहेर गेला आहे किंवा गाडी सोडली किंवा कमी पळाला आहे, असं कधीच जाणवलं नाही. पण सगळी म्हणत होती बैल उजवीन पळतो उजवीनी, पण मी स्वतः बैल डावीनी पण हाणला, उजवीन पण हाणला, 4 खांदी बैल स्वतः मी पळवला आहे. पण मला असं जाणवत नाही की आजपर्यंत की बैलाने मला फसवलं किंवा बाहेर गेला किंवा कुठल्याही बैलाला आजपर्यंत कमी पळाला आहे म्हणून मला असं काय जाणवलं नाही. पण आजपर्यंत ज्यांना बैल मागितलं मी, आमच्यातली असतील, जवळची असतील किंवा लांबची असतील किंवा मित्रमंडळी असतील, सगळ्यांना बैल मागितलं, पण कुणी आम्हाला आजपर्यंत बैल काय दिला नाही. आज देतो उद्या देतो सगळी म्हणली, पण त्यांनी आत्ता ते आमच्या मागं लागलेत की आम्हाला बैल द्या किंवा ही करा. पण आम्ही त्यांना काय म्हणलं की आमचं 2-3 मैदान नियोजन झालेलं आहे, त्यात आत्ता पाऊस काय चालू झाल्यामुळे आत्ता बैल सध्या बसूनच आहे. तर मध्यंतरी काय ह्याच्यात बैल मुंबईला गेलता, मुंबईला गेल्यावर एक 2-3 बिनजोड बैलांनी मार खाल्ला. त्याच्यानंतर सलग 23-24 बिनजोड झाले आमच्या. तिथनी बैल थोडा आजारी असल्यामुळे बैल इकडं आणला आम्ही. इकडं आणले 1 महिना 2 महिने बैल बसून ठेवला. त्याच्यानंतर बैल ह्या कोराळ्याच्या मैदानात गेलो आपण. कोराळ्याच्या मैदानात गट सेमी काढून सेमीला सामना दिला आम्हाला आणि तिथं 2 नंबर केला आम्ही. त्याच्यानंतर बैल कोकणचा राजा प्रसन्न, काय बहिणात प्रसन्न, आजिरा बिरजा बादल ग्रुप राठवडे, सवाई सर्जा ग्रुप वीर, हॉटेल शिवाय खेड शॉपूर या नावाने
कंटिन्यू आमचा बैल मैदानात इथनं पुढं पण पळत राहील. त्याच्या मागोमाग आम्ही पिढी तयार करण्याचं काम चालू आहे. आता इथं जागा नसल्यामुळं, पावसाचं वातावरण असल्यामुळे ती बैल गोट्यात एक नंद्या, आपलं एक छोटं वासरू, एक जोरा म्हणून, एक लाडू आहे, एक निशाण आहे, त्या मागोमाग आम्ही पिढी चालू करणारच आहे. पण ह्याची सर कोणत्या बैलाला येणार नाही आम्हाला माहिती आहे, पण त्याच्या पावला पाऊल ठेवणारा बैल आम्ही तयार करण्याचा लवकर प्रयत्न करेन. आणि जे बोलले असताना की हा पाळायचा संपन, त्यानंतर आम्ही दाखवून देईन की आमच्यात अजून पण पाळायची दमक आहे. त्यामुळे आम्ही कुणाला कमी समजत नाही, आम्हाला कुणी कमी समजू नाही. आमच्या अजून इथं असा ग्रुप कमी आहे. अजून बरेचसे मित्र आमचे बाहेर आहेत. ऋषी झाला, गौरव झाला, अनिकेत झाला, विकास झाला, असे बरंच ग्रुप सांगायचं म्हणलं तर कमीच पडन. एवढा मोठा ग्रुप आता त्याच्या मागे आहे, त्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही.